करतो त्यांचा मान सन्मान अंतिम सामना झाल्यानंतर आम्ही करणारच आहोत, कारण त्यांचा संघ आम्हाला माहिती आहे अंतिम फेरीत दाखल झाल्यामुळे सुद्धा ते आलेले आहेत. त्यांना क्रिकेटचा खूप आनंद सुद्धा घ्यायची सवय आहे. तरी सर्व मान्यवरांना विनंती आहे व्यासपीठाकडे यायचं आहे. आपल्याला बसण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. तरी सर्व मान्यवर कृपया आपण मैदानाकडे यायचं आहे. दोन सलामीवीर आपल्याला दाखवले जात आहेत स्क्रीनवरती. वैभव अदावडे आणि विशाल असे या स्पर्धेसाठी राधाकृष्ण 11 हरिभक्त पारायण मधुकरजी चांदे यांच्याकडून 500 रुपयाची देणगी मिळाले. मंडळ त्यांचं शतशः ऋणी राहील. हॅलो हॅलो चेक 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 हॅलो 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 सामन्याला होती सुरुवात. गोलंदाजी मार्कवर निलेश. पहिला चेंडू पहा. वैभव अदावडे पहिला चेंडू उंचावमध्ये गोलंदाज आणि त्याचा आनंद पाहण्याजोगा आहे. वैभव अदावडे महत्वाचा मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये मोठा मासा गाला लागलाय. वैभव अदावडे बॅक टू दी पवेलियन. अमर निश्चित काय म्हणशील? हॅलो 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 खूप मोठा झटका इथं राधाकृष्ण वगळाचा माळ्या संघाला बसलाय. तो अतिशय ज्याच्या खांद्यावरती पूर्ण संघाची धुरा होती असा वैभव अदावडे, ज्याने प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर म्हणून किताब मिळवला होता, परंतु कधी कधी सलग सामने खेळल्यामुळे दमायला सुद्धा होतं. त्याचाच कदाचित परिणाम असावा. बॅड लक वैभव. नवीन फलंदाज अमर मैदानावरती दाखल झालाय. उजव्या हाताचा खेळाडू आहे. याची जबाबदारी निश्चित वाढते, कारण पहिल्या चेंडूवरती वैभव अदावडीसारखा मोहरा गळाला लागलाय. हा चेंडू बाद चांगलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सर्कलमध्ये चेंडू आहे. एकच धाव मिळेल. दुसऱ्या बाजूला आपण निलेश उतेकर यांना पाहतोय. निलेश उतेकर हे सुद्धा एक चांगले गोलंदाज आहेत. कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगली येस नक्कीच नवीन बॅटर आलेत मैदानामध्ये. मला वाटतं नवीन बॅटर विशाल आलेत. स्टॅकिंगवरती आहेत. सामना करतील पुढील चेंडूचा. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल सोडून दिलाय. मागे यष्टीरक्षका मागे बॅकअप होतं, परंतु त्याच्याकडून मात्र चूक झाली आहे आणि लगेच मात्र इथे धावा किती आल्यात त्या पाहूयात. वाईड बॉल नाही आहे. पंच धावा सांगा. सिंगल. येस एक सिंगल कंप्लीट केली आहे. येस सूरज सेमीफायनलची मॅच आहे. काय सांगाल? एक महत्वाची लढत आहे. वैभव अदावडे सारखा एक तडाखेबाज फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलाय. कुठे ना कुठे आता राधाकृष्ण 11 वगळाचा माळ या टीमला आता फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत काय माइंडसेट असेल येणाऱ्या नवीन फलंदाजांचा? निश्चित नंबर 3 षटकांची लढत आहे, त्यामुळे तुम्हाला 30 ते 35 धावा तर गोळा करायच्याच आहेत. वैभव अदावडे मैदानाच्या बाहेर आहे. इथे जबाबदारी घ्यावी लागेल रोशनला, कारण रोशन हा गुणवत्ता असलेला खेळाडू आहे. मगाशी रघुने सांगितलं त्याप्रमाणे रत्नागिरी प्रीमियर लीगमध्ये सुद्धा हा खेळाडू खेळणार आहे, त्यामुळे आपल्या ताकदीचा वापर इथे करावा लागेल. येस रोशन स्ट्रायकिंगमध्ये यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफ मध्ये सिंगलला डबल कन्वर्ट करणार नाही, कारण की थ्रो खूप चांगला आहे. प्रयत्न होता रोशन यांचा सिंगलला डबल कन्वर्ट करायचा, परंतु शेवटच्या क्षणाला स्ट्रायकिंगवरून आवाज दिला जातोय. विशाल नो सांगतायत आणि लगेच मात्र सावरतायत स्वतःला रोशन. एक सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. 3 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दरम्यान नेक्स्ट बॉल. यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. ऑफस्टंपच्या बराच बाहेर आहे. नाही, पंच सांगतायत की इथे षटक समाप्त झालंय, कारण की फलंदाज शफल झाले होते आणि शफल झाल्या कारणामुळे रीच वाईड आहे. जर तुम्ही ऑफस्टंपच्या बाहेर जेव्हा शफल होता, फलंदाज शफल होतो, तेव्हा मात्र तो रीच वाईड जो आहे तो काउंट केला जातो. इथे देखील तेच चित्र पाहायला मिळालं. पहिलं षटक इथे समाप्त झालंय. धावसंख्या जर पाहिली तर फारशी मोठी पाहायला मिळत नाहीये. एक गडी बाद 3 धावा धावफलकावरती, परंतु अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 25 ते 30 धावा देखील इथे कंप्लीट केल्या, तरी देखील एक चांगली रंगतदार मॅच दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. परंतु समोर वावे चिंचाटवाडी संघ आहे. ह्या संघासमोर एक चांगली धावसंख्या तुम्हाला उभी करायची आहे आणि त्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतील. सूरज
निश्चित वावे चिंचवाडीचा संघ आहे, वैभव उतेकर आहे, परंतु वैभव उतेकरची बॅट अमर शांत आहे. त्याची बॅट बोलणं सुद्धा खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवायचा असेल. हा चेंडू पहा, फुल टॉस होता, फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. रोशन 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 आणि फक्त रोशन हेच मैदानामध्ये करावं लागेल. सोडलेली नाहीये, कारण की माझ्यामध्ये देखील दमखम आहे आणि इथे मात्र फलंदाज चांगली फलंदाजी करा. यावेळेला मात्र फॉलोइंग स्वीप, काय फटका सजवलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. 30 सर्कल भेदलाय चेंडूने. आउटफील्ड खूप फास्ट आहे, चेंडू जाईल फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटकामध्ये त्याला माहिती होतं रोशन यांना की वैभवची विकेट गेली आहे. जर आपली विकेट देखील गेली तर हॅलो आपली विकेट देखील गेली तर पूर्ण संघावरती बर्डन येऊ शकतो आणि त्यासाठी मात्र तसा खेळ मैदानामध्ये दाखवला. एक कमी धावसंख्या जरूर लगावली धावफलकावरती, परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मला वाटतं अल्पेश पवार यांच्या विरोधात मात्र इथे त्यांच्यावरती हल्ले केले जात आहेत. दरम्यान पुढील चेंडू, यावेळेला पुन्हा एकदा घुटना टेक, सिक्सर देख, चेंडू जातोय फाईन लेग रिजनच्या बाहेर. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. व्हॉट बॅटिंग बाय रोशन. तुमचा खराब काळ चालू असतो तेव्हा तुम्हाला शांत बसणं गरजेचं असतं, परंतु तुमचा जर चांगला काळ तयार करायचा असेल त्यासाठी तुम्हाला मैदानामध्ये संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष मैदानामध्ये रोशन दाखवताना पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद 17 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे अल्पेश यांचं आणि अल्पेश यांना मात्र आतापर्यंत जर पाहिलं तर 14 धावा ठोकल्यात 3 चेंडूंमध्ये. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूयात अल्पेश यांच्यावरती मात्र आक्रमण केलं जात आहे, परंतु कमबॅक करावा लागेल. अल्पेश देखील एक अष्टपैलू खेळाडू आहेत. दरम्यान यावेळेला खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची घेतली आतली कडा आणि रोशन यांचा पकडलाय झेल. संपलाय खेळ. धक्का क्रमांक 2, विकेट गॉन. बाहेर टाकला, गुड लेंथ वरती पिच केला होता चेंडू आणि अँगल बरोबर थोडासा टप्पापर्यंत चेंडू थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळाला आणि कुठे ना कुठे शेवटच्या क्षणाला बॅटला ब्रश झाला आणि रोशन यांची मात्र इथे एक मोठी विकेट मिळवून दिली आहे. एक तेरी तो एक मेरी असं म्हणायला काय हरकत नाहीये. सूरज, निश्चितबर एक चांगला मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि मला वाटतं 15 गाव विभागामधून आणखीन एक सुपरस्टार रोशनच्या स्वरूपात बाहेर येतोय. निश्चित त्याची फटक्याची निवड जर आपण बघितली, ज्या प्रकारचे फटके तो मारतोय या वयामध्ये, निश्चित मदन चांदे, वैभव उतेकर यांच्या पंक्तीमध्ये तो जाऊन निश्चित बसणार आहे. यस, नक्कीच बॉलच्या मेरिटवर खेळणं खूप गरजेचं असतं आणि रोशन आणि त्यांचं काम केलंय. आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. नागेश, पाहूयात नागेश काय करतील. स्ट्रायकिंग एंडवरती नागेश आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती विशाल आहेत. नागेश आणि विशाल ही जोडी जे रोशन यांचं वादळ घोंगावत होतं त्याला मात्र शांत केलं अल्पेश याने. खूप चांगली गोलंदाजी. 2 गडी बाद 17 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 30 ते 35 धावा धावफलकावरती लावल्या तर दुसऱ्या इनिंगमध्ये खूप चांगली मॅच रंगणार यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. दरम्यान पुढील चेंडू, यावेळेला समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. व्हॉट अ कॅच ऑफ द डे म्हणायला काय हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या ह्या कॅच साठी. फलंदाज बाद.
हा खेळ आहे आणि जर तुम्ही झेल सोडलात तर नवीन फलंदाज तुमच्यावरती आक्रमण केल्याशिवाय राहणार नाहीये. नवीन बॅटर एक छोटा बॅटर आपल्याला मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. साहिल छोटा पॅक बडा धमाका पाहायला मिळेल का पाहूयात. साहिल ऑन स्ट्राईक, शेवटचा चेंडू येणं शेष आहे. अल्पेश गोलंदाजी मार्कवरती. दरम्यान हा चेंडू यावेळेला कुटप्याचा बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा मात्र काही संपर्क झाला नाहीये. षटक क्रमांक दुसरं देखील इथे समाप्त होत आहे अशी खून होतीये. पंचांची धावसंख्या स्थिरावली आहे. 3 गडी बाद 17 धावा. आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे सूरज, आणि जर 6 चेंडूंमध्ये किती धावांचा प्रयत्न व्हायला पाहिजे. मी तर म्हणेल की 17 जवळजवळ 13 ते 15 धावा देखील जरी घेतल्या तरी देखील 30 पार होऊ शकते. आणि ते कुठे ना कुठे माइंडसेट ठेवावं लागेल. सिंगल डबल, चांगल्या चेंडूचा सन्मान द्यावा लागेल, खराब चेंडूचा समाचार घ्यावा लागेल दोन्ही बॅटरला. आणि जर असं झालं तर 30 ही धावसंख्या पूर्ण होणार हे निश्चित आहे. काय सांगाल? निश्चित 30 तर तुम्हाला लावायला लागतील धावफलकावर, कारण या सामन्यामध्ये तुम्हाला संघर्ष जरी करायचा असेल तर 30 धावा तुम्हाला बनवायच्याच आहेत. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज कल्पेश तयार होतोय. स्ट्राईक एंडवर विशाल, उजव्या हाताचा बॅटर. खोलभर टप्प्याचा चेंडू आहे. हा चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंचांचं बोट वरती येत आहे. विशाल बॅट टू दी पवेलियन. आता मात्र पहा संकटामध्ये सापडलाय फलंदाजी करणारा संघ, अर्थातच वगळाचा माळ. 17 धावा, 4 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज येतोय कृष्णा. कृष्णा येत आहेत नवीन बॅटर. पाहूयात काय करतील. आता इथे सेट होण्यासाठी वेळ नाहीये. आल्या आल्या मात्र मोठे फटके खेळावे लागतील आपल्या संघासाठी, कारण की एक बिग मॅच आहे. सेमीफायनल क्रमांक 2 आहे. जो संघ ही मॅच जिंकणार तो थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. कालच्या दिवसामध्ये मुसाड चांदेवाडी टीमने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आजच्या दिवसामधून कोणता संघ हा फायनलमध्ये प्रवेश करेल त्यासाठी चालू असलेली धडपड मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूला आहे दुसरे एक संघ राधाकृष्ण 11 वगळाचा माल, तर दुसऱ्या बाजूला आहे वावे चिंचाटवाडी हा संघ. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. एक चांगली लढत पाहायला मिळते. असं बोलायला काही हरकत नाहीये. यावेळेला ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल शफल झाले होते आणि पंचांकडे अपेक्षेच्या नजरेने जरूर पाहिलं होतं, परंतु पंच सांगतात इट इज अ फेअर डिलिव्हरी. आणि हा चेंडू मात्र निर्धाविताना पाहायला मिळतोय. अल्पेश आणि कल्पेश दोघं भावांची जोडी प्रभावी राहिली या पूर्ण स्पर्धेमध्ये. जर अल्पेशने मार खाल्ला तर कल्पेश कमबॅक करतो, कल्पेशने मार खाल्ला तर अल्पेश कमबॅक करतो. म्हणजे हेच आहे एकमेकांना सपोर्टिव्ह क्रिकेट खेळणं, एकमेकांना सपोर्ट करणं. आणि ज्या संघामध्ये एकमेकांना सपोर्ट केलं जातं ना तो संघ नेहमी आपल्याला अव्वल स्थानी पाहायला मिळतो. आणि आज मात्र वावे चिंचाटवाडी हा संघ आपल्याला पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतोय सूरज. निश्चित चांगला मॅच. दरम्यान मुसाड चांदेवाडीचे सर्व खेळाडू आपण समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला या. मदन चांदे आपला सगळा चमू घेऊन आपण डाव्या बाजूला या. रघु सुर्वे आपली वाट पाहत आहेत. दरम्यान धावफलक थांबलंय. धावफलक स्थिर झालंय 19 धावांवर आपण. तर निश्चित इथं अडचणीमध्ये वाढ झाली. यानंतर केवळ 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठा प्रहार करायचा आहे. कृष्णा तयार आहे. फटका पहा, चांगला खेळला. डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक टिपलाय. जेल संपला इथे फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक इथे येतोय 5वा धक्का. वाटवतं कृष्णा काहीतरी करामत करतील की काय, परंतु मोठा फटका खेळले होते. चेंडूने उंची घातली होती, लांबी गाठू शकला नाहीये आणि सीमालगत मात्र इथे वेल जज कॅच पकडला जातोय. धक्का क्रमांक 5. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय राज. पाहूयात दाखवतील का, करतील का गोलंदाजांवरती राज, होतील का पाहूयात. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूयात 2 चेंडू 2 मोठे फटके लगावले तरी देखील या मॅचची दिशा बदलू शकतात बॅटिंग करणाऱ्या टीमची, असं म्हणायला काही हरकत नाहीये. 5 गडी बाद 19 धावा धावफलकावरती. कल्पेश खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये दाखवली आहे. आतापर्यंत 2 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. दरम्यान नेक्स्ट बॉल यावेळेला आडव्या बॅटने खेळलेत. बॅट आणि पायाच्या मधून चेंडू खेळ ऑन साईडला. डीप मध्ये आहेत, मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक. 1 धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. फेकी खूप चांगली, कलेक्शन देखील खूप चांगलं होतंय. अपील होतीये परंतु अपील मध्ये उत्साह नाहीये. पंच सांगतायत की हा फलंदाज सेफली पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये दाखल झालाय आणि 2 धावा देखील इथे कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली 21 धावांवरती. शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी आहे. आता
पाहणं अवघा आहे की ह्या चेंडूवरती काय होतंय. जर चौकार आला, षटकार आला तर 25 ही पार धावसंख्या होऊ शकते. आपण 30 ची वार्ता करत होतो, परंतु इथे आता 25 होणं देखील अवघा आहे. आणि तसा जर मोठा फटका आला तर ही 25 धावा देखील पूर्ण करू शकतो बॅटिंग करणारा संघ. परंतु त्यासाठी एक चांगला मोठा फटका खेळावा लागेल फलंदाज राज यांना. आणि जर तो मोठा फटका आला तर नक्कीच मॅचमध्ये नेक्स्ट इनिंगमध्ये नक्कीच रंगत वाढेल. दरम्यान हा चेंडू यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा होता, मिस टायमिंग झालाय. चेंडू गॅप मध्ये आहे. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतायत. एक धाव तर घेतली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल आहे, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे, बॅकअप होत आहे, परंतु तिसरी धाव मात्र इथे कंप्लीट होणार नाहीये. साहिल यांची विकेट जाते. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत, म्हणजे धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 23 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 18 चेंडू 24 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाही आहे मित्रांनो, कारण की मॅच आहे वावे चिंचाटवाडी विरुद्ध राधाकृष्ण 11 वगळाचा माल. 18 चेंडूंमध्ये 25 धावा 24 धावा इथे डिफेंड करायच्या आहेत. म्हणजे ह्या धावा कुठे ना कुठे लो स्कोरिंग मॅच आहे आणि ही लो स्कोरिंग मॅच चांगली रंगणार, कारण की वगळाचा माल या संघाचा जर बॉलिंग अटॅक आपण पाहिला या अगोदरच्या इनिंगमध्ये मॅचमध्ये तर खूप चांगला बॉलिंग अटॅक आपण पाहिलाय. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा. मालिंग चषक 2025चा हा क्रिकेटचा महासंग्राम. आम्ही असे जातो असे येतो. आणि देऊयात आमच्या डीजे मास्टर विराज यांना एक संधी. ऐकूयात डीजे यांच्या डीजे मधून एक मधुर संगीत. ओव्हर टू डीजे. स्क्रीनवरती अतिशय सुंदर मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे आणि त्याची क्षणचित्र आपण पाहतोय आमच्या लाईव्हच्या माध्यमातून आपल्या स्क्रीनवरती. नक्कीच जुलाई देवीचा आशीर्वाद आहे. 15 गाव विभाग आणि धामण्यांवरच्या प्रत्येक पंच सूर्य मावळ तिकडे गेला. अजून आपल्याला अंतिम सामना खेळवायचा आहे, याची थोडीशी काळजी घ्या. हॅलो, सामना अतिशय महत्वाचा आहे, मान्य आहे, परंतु आपल्याला वेळेचं सुद्धा भान राखावं लागणार आहे. तर दीपक श्रीराम चांदे, सन्माननीय दीपक श्रीरामजी चांदे व्यासपीठावरती या. तुम्हाला विनंती आहे. आर्मी मॅन आहेत, भारतीय जवान आहेत, सुभेदार सर, तुम्हाला विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. तुमचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. दरम्यान वळतोय आपण सामन्याकडे. 18 चेंडू आणि 24 धावा असं टार्गेट आहे. पहिला चेंडू पहा हलक्या हाताने खेळलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू येतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव येते. 18 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण आहे. अमर वगाचा बाळ संघ खूप चांगला. बॅटिंग थोडीशी कमी पडले, परंतु गोलंदाजी खूप चांगली आहे. क्षेत्ररक्षण चांगलं करतायत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्राईक एंडवरचा जो फलंदाज आहे वैभव उतेकर, त्याची बॅट चालत नाही आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यामुळे महत्त्वाचा मॅच असणार आहे. आणि ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची असेल की वैभवचं चालणं खूप महत्त्वाचं आहे. यस, नक्कीच वैभवची बॅटिंग जर आज दिवसभर चालली नसेल तर, परंतु अल्पेश आणि कल्पेशाने खूप चांगली बॅटिंग केली आहे. त्याची कमी कुठेही भासू दिली नाही आहे. कारण की एक महत्त्वाची मॅच आहे आणि ह्या महत्त्वाच्या मॅचमध्ये आता वैभव खेळणार की नाही याच्याच नजरा मात्र प्रत्येक प्रेक्षकाच्या लागल्या आहेत. कारण की धामणन विभागातील हाच खेळाडू आहे आणि आज मात्र ह्या महालिंग चषकाच्या माध्यमातून इथे खेळतोय. आणि पाहूयात, थोडीशी दुखापतग्रस्त झालेत गोलंदाज. जर स्प्रे वगैरे हवा असेल पंच तर आपल्याकडे मेडिकल टीम आहे. मेडिकल टीम तुम्हाला येऊन सहकार्य करू शकते. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय अजय यांना. हो, काय चेंडू टाकलाय.
अक्षरशः खोदून काढायला लावला होता हा चेंडू. जर इथे LBW असता तर प्रॉपर प्लम्प होता, फलंदाजाला बघायची गरज देखील नव्हती. आणि परंतु इथे मात्र बचावलेत, कारण की LBW ची दुकान आपल्या इथे बंद आहे. सूरज अगदी 3 एसट्यांच्या मधोमध बरोबर मधल्या एसटीला हा चेंडू जाऊन लागतोय. काय चेंडू टाकला होता अजय याने. अक्षरशः बॅटचा फ्लो खाली ठेवण्यासाठी भाग पडलं होतं अजय याने. आणि खूप चांगली निश्चित गोलंदाजी. पहिला चेंडू दबाव वाढवणार आहे. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर फेकला, यॉर्कर लेंथ. कल्पेश कशा प्रकारची फलंदाजी करेल. हा फटका पास समोर खेळलाय सरळ बॅटने. क्षेत्ररक्षक आहे, एफर्ट लगावलाय. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिल्या चेंडूवरती जो दबाव निर्माण झाला होता तो या षटकारानंतर कमी झालाय. पकडा क्या झिंका क्रिकेटचा पकडा झेल आणि झिंका क्रिकेटचा खेळ एक हा मूळ गुणसूत्र आहे मित्रांनो. इथे झेल देखील सुटलाय आणि षटकार देखील गेलाय. या वेळेला मात्र यू मिस अ हिट फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल होतीये. फलंदाज कल्पेश यांची खेळी समाप्त होतीये. पहिला धक्का, विकेट डाऊन. बंधन असणं खूप गरजेचं आहे. वेळेचं बंधन असणं खूप गरजेचं आहे. आणि ते वेळेचं बंधन जर तुम्ही पाळले नाही तर तिथे पेनल्टी देखील दिली जाते. आणि आमचे अजित उतेकर लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण ग्राउंडच्या बाहेर जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांची मात्र इथे छायाचित्र टिपले जात आहेत. खूप चांगलं वर्क या 2 दिवसांमध्ये अजित उतेकर लाईव्ह या पूर्ण टीमने केलं आहे. आणि खूप चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. वेल डन टीम. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दरम्यान पुढील चेंडू आहे. यावेळेला इनसाइड आउट उडवलाय. फटका तर चांगला आहे. चेंडू गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. नशिबाची साथ कुठे ना कुठे वावे चिंचाडवाडीच्या बाजूने देखील आहे, कारण की नैसर्गिक अडथळ्याला चेंडू आदळला आणि चेंडू मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. म्हणजे कुठे ना कुठे इथे जर नशीब जर पाहिलं तर वावे चिंचाडवाडीच्या बाजूने देखील म्हणायला काही हरकत नाही आहे. सूरज निश्चित एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर हा चेंडू निश्चित आला असता, परंतु अडथळा होता आणि त्यामुळे ते धाबा वाचल्यात. गोलंदाज तयार. राईट अप ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आहे. वेगवान चेंडू आहे. चाललाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा चेंडू निर्धाव येतोय. एका षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पहा 10. यानंतर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंवरती धावा बनवायच्या 14. 7ची सरासरी राखावी लागेल. एक सुंदर मॅच मित्रांनो आपण पाहतोय. वावे चिंचाटवाडी विरुद्ध वगळाचा माळ असा हा मॅच. उपांत्य फेरीची लढत मैदानावरती सुरू आहे. यस नक्की सूरज. जर तो झेल झाला असता लॉंग ऑनला तर आता मात्र समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये. तुम्ही त्या क्षणाला त्या घडीला काय करताय त्याला खूप महत्व आहे. धावसंख्या पहा 12 चेंडू 14ची गरज आहे, परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. हे षटक जरी 3-4 धावांचं आलं तरी देखील शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच रंगणार यात मात्र शंका नाहीये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोशन. गोलंदाजी मार्कवरती आहेत. फलंदाजी तर खूप चांगली केली होती. आता गोलंदाजी करतायत का पाहूयात. यावेळेला पहिला चेंडू अकुट टप्प्याचा होता. ऑन साइडला खेळलेत. मिड ऑन रिजन मध्ये एक धाव घेतली आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल. लगेच सिंगलला डबल कन्वर्ट करतायत आणि 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकवतायत. 12 धावा. वैभव उतेकर स्ट्रायकिंग एंडवरती आहेत आणि शेखर तांबे यांच्याकडून पारितोषिक आलंय. तळबट ग्रामीण स्टारचे कर्णधार देखील आहेत, त्यांच्याकडून पारितोषिक आलंय. जर तुम्ही ही मॅच मध्ये लगातार 3 षटकार लगावले तर तुम्हाला एक प्रमुख पारितोषिक इथे दिला जाईल. आणि शेखर यांचं नाव घेतलं आणि कव्हर्स मध्ये मात्र चेंडू उडवलाय, परंतु क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलंय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि दुसरी धाव देखील तिथे कंप्लीट होते. परंतु क्षेत्ररक्षकासाठी एकदा टाळ्या होऊन द्या मित्रांनो. काय क्षेत्ररक्षण केलंय. अजय होते आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. सूरज निश्चित क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलं करायचंच आहे. अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर सर्वस्व पणाला लावायचं आहे. गोलंदाज रोशन तयार. चांगली ॲक्शन आहे. चांगला स्पीड आहे. इथे मात्र गती कमी केले. चकवलंय वैभव उतेकरला
वैभव उत्तेकरनी पहा कोणती जोखीम घेतली नाही, हलक्या हाताने खेळलाय. त्याला समजलं की कमी गती केल्याच्या गोलंदाजाने एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. यानंतर समीकरण बदललेलं आपण पाहतोय. 9 चेंडूचा काही शिल्लक आहे, 9 धावा बनवायच्या आहेत. स्ट्राईक एंडवर नवीन फलंदाज आहे. यस, नक्कीच ससा आणि कासवाची शर्यत आहे. एक एक पावलं तुम्हाला पुढे टाकायची आहेत. एक एक चेंडू मात्र जसा पुढे जाईल तशी मात्र रोमांचकता ह्या मॅच मध्ये वाढणार आहे. या वेळेला इनसाइड आउट उडवलाय, फटका चांगला आहे, चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये बॅटची लिडिंग आहे. ज्येष्ठांच्या मागे खूप चांगली कामगिरी वैभव आदावडे होते, परंतु क्षेत्ररक्षकाकडून मात्र यष्टीरक्षकाकडून मात्र हा झेल सुटतोय. प्रयत्न खूप चांगला केला होता, परंतु प्रयत्नाला मात्र यश येत नाहीये. समीकरण पहा, 7 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय वावे चिंचाटवाडी हा संघ. अवघे 2 धावापासून दूर आहे फायनलच्या फेरीमध्ये जाण्यासाठी. पाहूयात यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अजूनही वैभवचा संघर्ष मात्र संपला नाहीये. दिवसभरातून संघर्ष करतोय आणि संघर्ष अशाच लोकांच्या वाट्याला येतो मित्रांनो, ज्याच्यामध्ये तो संघर्ष सहन करण्याचा पेलवण्याची क्षमता असते. अशाच लोकांच्या वाट्याला मात्र संघर्ष येतो आणि इथे मात्र निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू 2 धाव्यांची गरज आहे. काय मॅच अजूनही ऑन आहे. इथून देखील चांगली सामना लगेच घ्या. आपल्याला लगेचच अंतिम सामना खेळवायचा आहे. स्वयंसेवकांना विनंती आहे, मैदानाची खेळपट्टी थोडीशी झाडून घ्यायची आहे. लगेचच हा सामना संपल्यानंतर थोडीशी खेळपट्टी आपण झाडून घ्या. चला स्पीड अप करा मित्रांनो. यानंतर ग्रँड फिनालेची मॅच आहे. 6 चेंडू 2 धावांची गरज आहे. जर इथून देखील चांगली गोलंदाजी केली तरी मॅच जिंकू शकतो. आम्ही 6 मध्ये 1 देखील होताना नाही पाहिली आहे, तर 6 मध्ये 36 देखील होताना आम्ही पाहिले आहेत. पाहूया, 6 चेंडू 2 धावांची गरज. पहिला चेंडू अकुट टप्प्याचा, ऑन साइडला दिशा दिली क्षेत्ररक्षक, परंतु तिथे काय होतंय, क्षेत्ररक्षकाकडून जसा सकाळी आंघोळ करताना साबण निसटतो तसा मात्र इथे चेंडू हातातून निसटलाय आणि 1 धाव मात्र कंप्लीट होते. परंतु अजूनही स्ट्रायकिंग एंड वरती आहेत बॅटर वैभव. 1 धावेची गरज आहे. यावेळेला मात्र बिगिट केलाय फाईनल क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर आणि ह्या 4 धावा लगावत मात्र वैभव उतेकर यांच्या बॅटमधून चौकार येतोय आणि फायनलच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय वावे चिंचाटवाडी या टीमने. परंतु वैभव आदावडे अँड टीम, आपण खूप चांगला खेळ दाखवलात, खूप चांगला संघर्ष मैदानामध्ये खेळलात, परंतु क्षेत्ररक्षकांनी जर चांगली क्षेत्ररक्षण जर केलं असतं तर एक चांगली मॅच देखील पाहायला मिळाली असती. परंतु हार्ड लक, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅचचा आपण कॉल करणार आहोत. ग्रँड फिनालेची मॅच मुसाड चांदेवाडी मदन अँड कंपनी, तर दुसऱ्या बाजूला असणार आहेत कल्पेश पवार आणि वैभव उतेकर. ऐकूयात, जाऊयात टॉस बॉक्स मध्ये. तिथे आहेत रोहित उतेकर, त्यांच्या माध्यमातून तो टॉस पूर्ण केला जाईल. ओव्हर टू रोहित. मावदी, त्याचप्रमाणे नागेश दादा अलांडे आणि वैभव दादा, आपण देखील या जॉईन व्हा आम्हाला, कारण का मेगा मुकाबला आहे, अंतिम सामना आहे आणि त्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. त्याचप्रमाणे विनंती करेन वावे चिंचाटवाडीचे कॅप्टन आणि टीम मुसाड चांदेवाडीचे कॅप्टन मदन चांदे आणि आमचे बंधू कल्पेश पवार हे दोघंही आलेले आहेत. नाणेफेकीचा कौल केला जातोय. मित्रांनो, गेली 2 दिवस आपण ज्या सामन्याची या आतुरतेने वाट पाहत होतो ते 2 संघ आपल्याला भेटलेत, वावे चिंचाटवाडी आणि मुसाड चांदेवाडी. टॉस केला जातोय संजयभाई पालांडे यांच्या शुभ हस्ते. टेल इज अ कॉल आणि टेल आलेला आहे. टॉस जिंकलाय
टीम वावे चिंचाटवाडी आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय मदन आणि कल्पेश. तुम्हाला शुभेच्छा असतील, चांगली मॅच होऊ दे मदनजी, चांगली देखील तुम्ही खेळी करा अशी तुम्हाला विनंती करतो. आणि येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना जे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला ही लाईव्ह मॅच पाहत आहेत सर्वांना विनंती असेल, फायनलचा मेगा मुकाबला आहे, सर्वांनी मात्र लक्ष देऊन राहायचं आहे. मर्यादित 3 षटकांचे सामने असतील याची नोंद घ्यायची आहे. 18 चेंडूंचा खेळ असणार आहे आणि या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोण कोरणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. मुसाड चांदेवाडी की वावे चिंचाटवाडी. आपण जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्स.